Sushi Mangesh. गडी रांगडा शिवबाची भक्ती, कांबळ मातीतून मिळावी रणमर्दा शक्ती. छत्रपतींना मुजरा माझा एक ज्योत लावी, महाराष्ट्र भूनाद होऊ दे हिंदवी 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 हिंदवी. शिवाजी महाराज यांचे थोड्याच वेळात आता व्याख्यान सुरू होणार आहे. लोक तलवारी घासून बसलेले आहेत. संपूर्ण भारत देशामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे आणि आपल्या तलवारी मेनामध्ये गंजू राहिल्यात. का? कारण आपले बाप आपल्याला आपला धर्म सांगत नाही. भगवान श्रीकृष्ण कोण होते ते सांगत नाही. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम कोण होते ते सांगत नाही. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम कधी झाले ते आम्हाला माहीत नाही. योगेश्वर भगवान कोणत्या काळात झाले ते माहीत नाही. श्रीकृष्णाच्या आईचं नाव काय, वडिलाचं नाव काय, किती भाऊ, काहीच माहीत नाही. कोणकोणते ग्रंथ आहे आमचे तेही माहीत नाही. आम्ही दुसरंच काहीतरी वाचतो आणि मग तेच आम्ही सोशल मीडियावरती टाकतो. कोणीतरी येतो आम्हाला दुसऱ्याच्या धर्माचा किंवा आपल्या धर्मामध्ये काडी करून चुकीचा इतिहास सांगतो आणि तोच इतिहास सोशल मीडियावरती टाकतो आणि आपली पोरं वाचतात आणि त्यालाच फॉलो करतात. हिंदुत्वाचं काम करायचं तर कसं करायचं? अंगावरती केसेस आल्या नाही पाहिजे. कोणत्याही धर्माला बोर्ड दाखवायचं नाही. आपण आपलं काम कसं करायचं? आज हा कार्यक्रम आयोजित केला. उद्या राजमाता माझी जाऊ जयंती येईल. ज्या छत्रपती संभाजी महाराजाला एवढं क्रूर पद्धतीनं हत्या करून मारलंय ना, त्या आपल्या बापाचं आहे ना, कोणी श्राद्ध घातलेलं नाही आहे. आपला बाप मेल्यानंतर तुम्ही त्याची राख काशीला नेताना गंगेत टाकता, श्राद्ध घालता. शंभूराजाचं श्राद्ध कोणी घातलं? तो पण आपला बाप होता ना. महाराजांना श्रद्धांजली अर्पण करायची, मुंडन करायचं. आपला बाप मेल्यानंतर आपण मुंडन करतो ना. कमीत कमी 50 लोकांनी तरी मुंडन केले पाहिजे. तेव्हा आपल्या बापाच्या आत्म्याला शांती लागेल. तुमच्यासाठी हे एवढं मोठा हिंदुस्थान तिने वाचून ठेवलाय. काय एवढा हिंदुस्थान तुमच्यासाठी ठेवलाय ना, महाराजांमुळेच आहे. अजून 2-3 उपक्रम सांगतो. धर्मवीर बलिदान मास पाळायचा. दुर्गा माता येते. तुमच्या आईला माहीतच नाही काय चालू आहे मार्केटमध्ये. तुमच्या बहिणीला माहीत नाही. तुमची बहीण कधीच फसते कोणाच्या गळ्यात पत्ता पण लागत नाही. मग नुसतं तुम्हाला समजून नाही जमणार. घरात आपल्या ताईला पण कळलं पाहिजे बाहेर काय चालू आहे. दुर्गा माता दौड काढायची. दुर्गा माता दौड कशी काढायची? 9 दिवस दुर्गा माता बसते. आपण मस्त ती आणतो, दुर्गा माता बसवतो, बरोबर. भंडारा करतो. शेवटच्या दिवशी 9 दिवस गाणे वाजवतो, दांडिया खेळतो, बरोबर. दांडिया खेळ आपला नाही आहे. दांडिया खेळ मुसलमानांचा आहे. मेहंदी पण आपली नाही आहे. लग्नात लावतो ना आपण, ती मेहंदी पण आपली नाही आहे. आपल्या लग्नामध्ये इथं एक गोल, इथं पिवळं, इथं पिवळं, इथं पिवळं अशी मेहंदी असते आणि पायाला सुद्धा इथं गोल असतो आणि असं असतं. पुष्पा पिक्चर पाहिला ना, पुष्पाच्या पायाला होतं ना